बहुत बहुत शुक्रिया टिकीमाड़ी सर और प्रवीण अर्जुन सर। दोपहर का सत्र बन चुका है, लेकिन फिलहाल मैच मैदान के अंदर काफी कांटे की टक्कर की हो सकती है। लेकिन नरेश गायकवाड़ और आइलिश मात्रे स्ट्राइक पर इस बार ये गेंद हल्के हाथों से गेंद को खेल दिया। शॉट लेग के ऊपर गेंद चलेगी। प्रशांत खानावकर के पास गेंदबाजी की जिम्मा दी है और ये मैच मैदान के अंदर अभी चल रही है। पाटनौली वॉरियर्स बनाम जैन 40 उमरोली के बीच मैच चल रही है। खानावकर तैयार है और विकेट से, और इस बार हवा में जरूर गेंद है, लेकिन फील्डर से गेंद आगे ही पड़ चुकी है। रन मिलेगा सिंगल और स्कोर जाएगा 3 के घर में। 2 और डाई की ये मैच है, जीतना ही पड़ेगा एक टीम को। जो जीतेगी वो टीम आगे जाएगी, जो हारेगी वो रायगढ़ 40 प्रीमियर लीग को छोड़ के जाएगी, हाँ अलविदा करेगी। तो महत्वपूर्ण है ये मैच दोनों टीम के लिए। खानावकर इस बार थोड़ी जड़ में फेंकी हुई गेंद थी, लेकिन बल्ले के मिडल में नहीं आई। सिंगल मिलेगा, ड्राइव देखने को मिल चुका ऑफ ड्राइव, और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाता है 4। आइलेश चेहरे 2 पे कैप्टन है और नरेश गायकवाड़ चेहरे 2 पे। संतरा 2 से नासिक ज्यादा पसंद है। फुल टॉस, गेंद बाहर जाएगी लगता है और चली गई। इस बार देखा जाए डीप स्क्वायर के ऊपर छकड़ी आ गई। लॉस से काम चल रहा है यहाँ पाटनौली वॉरियर्स टीम का। ये 2 और डाई की मैच है। एक टीम तो 100% रायगढ़ 41 प्रीमियर लीग से बाहर जाएगी, एक अंदर रहेगी। लेकिन कौन सी जर्सी के ऊपर भारी होगी ये देखना पड़ेगा। फिलहाल सेकंड बॉलर कौन आ रहे हैं, लेकिन फर्स्ट ओवर खत्म 11 पे विदाउट लॉस इस बार पाटनौली वॉरियर्स। एक तरफ है भगवा और दूसरी तरफ है पीला मारतंडा। जय मल्हार खंडोबा का कलर है। लेकिन अब दूसरे गेंदबाज कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे देखना पड़ेगा। यहाँ उमरोली की कप्तान जनार्दन पाटिल। रन बन चुके 11 और स्कोरर को इस बीच नासिक से संतरा लाया है। 11 पे स्कोर जा चुका है। तमाम लोग इस रायगढ़ प्रीमियर लीग को देख रहे हैं। 40 का ये खूबसूरत आयोजन नियोजन और शानदार जानदार ये मोरबी का मैदान, सभी जगह जगह पे लोग ही लोग नजर आ रहे हैं। मार्केट में फ्रूट लाने के लिए तो सही बात है, स्कोरर को बहुत अच्छा जजमेंट है सभी ऐसे गोल इस्तेमाल का। 11 पे स्कोर, 11 स्कोर पहला पावर पे चल रहा है। इस बार दूसरा पावर पे चल रहा है। एक पॉइंट है, एक फैसली पे, एक गली के क्षेत्र में फील्डर तैनात है। ऑफसाइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर एक शॉट पॉइंट लेग और शॉट इस बीच मिड विकेट के ऊपर फील्डर तैनात कर दिया है। नरेश जी इस बार पकड़ गए। चलिए खेल खल्लास हुआ है और इसी के साथ लगभग देखा जनार्दन पाटिल ने चलता कर दिया। नरेश गायकवाड़ को स्कोर 11, लॉस ऑफ 1 विकेट, पाटनौली वॉरियर्स डीजे।
मोहब्बत का गाना, कहानी का गाना लगा। शिवा दादा गोंधली ऑपरेटर को देख के गाली गाली हंस रहे, कहीं दिल की एंटीनी भी बच चुकी होगी। गाने में दमखम है और कहीं ना कहीं ऐसे क्षणचित्र आंखों के सामने आता है। हर बार उसके ऊपर देख रहा था, मेरे पास सीसीटीवी कैमरा यहाँ लगा है, या आप देख रहे हैं। लो संतरा का आनंद लो, मैं इस बार नासिक से आए हुए। स्कोर 11 है और दूसरा ओवर जारी है। जनार्दन पाटिल ने चलता कर दिया, लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके थे। इस बार वन रन बैट्समैन उदय घरत। दूसरी गेंद पाटिल की, पाटिल बाहर फुल टॉस दी तो मार खाएगा ही। बैकवर्ड्स पे लेग सीमा के बाद नंबर 6 आया डीजे ठोको। ने काम किया। हम गोरेगांव में कमेंट्री करने गए थे, खुद हमने नजदीक से देखा, क्या दिखते हैं सचमुच दूध जैसे, बहुत ही हैंडसम। और इस बार बाउंड्री मिलेगी, कवर अप के ऊपर पैरेलल छक्का आया है, फ्लैट सपाट छक्का बराबर। देखिए सपाट का क्या जजमेंट इस वीक को। स्कोर छक्के के साथ पहुंच चुका है 23 के घर में। दोपहर का 17 बन चुका। मोरबी के मैदान से मैं अमित जी मात्रे बोल रहा हूं। आप सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत कर रहा हूं। और हैट्रिक का मौका है इस बार उदय घरत के पास। ठोकेगा छक्का, फुल टॉस है, लेकिन ये बाउंड्री होगी। 4 रन डिप्स को लेग सीमर के बाहर। नंबर 4 23 और 4 27। इस ओवर में मार बहुत बढ़िया डीजे। कड़क बल्लेबाजी हुई है। इस ओवर में उदय घरत का इंजन गर्म हुआ है। उदय घरत ने इस ओवर में जनार्दन पाटिल का पूरी तरह समाचार लिया। एक गेंद के ऊपर उन्होंने चलता कर दिया था नरेश गायकवाड को, और उसके बाद उदय ने आते ही 2 छक्के 1 बाउंड्री लगा दिया। स्कोर 27 के घर में। काफी प्रतिभाशाली बल्लेबाजी चली, खूंखार मूड में आया है और मैदान के अंदर तोड़ फोड़ कर रहा है। अलेश मात्रे कैप्टन नॉन स्ट्राइकर एंड पे है। डू और डाई की मैच है। व्हाट अ शॉट यार, दैट्स अ ह्यूज पैरेलल 6। भूल तो हो गई। देखिए क्या बल्लेबाज काटा बदल कर मार रहा है। बैक टू बैक इस बार देखा, इस ओवर में 3 तो छक्के आ चुके हैं, 1 बाउंड्री आ गई है और स्कोर पहुंच चुका है 33 के घर में। और ये देखिए वर्चे होने के खिलाड़ी और लाइसेंस कैंपर, ये चेक कीजिए। कैमरामैन को विनती है कि ऑपरेटर को विनती है कि वो छक्का है क्या बाउंड्री है, उसका फैसला कीजिए। लेकिन इस ओवर में काफी जबरदस्त पिटाई। अलेश मात्रे ने उसे लाइसेंस दिया है कि तू मार। मैं नॉन स्ट्राइकर एंड पे खुद कैप्टन इस बार देखा जाए उदय को संदेशा दे रहा है, लेकिन कड़क बैटिंग। लेकिन छक्का है, बाउंड्री है, ये तो फैसला 24 इवेंट लाइव करेगी। That's 6। 33 को पहली गेंद के ऊपर विकेट, उसके बाद झड़ी बॉलर को मिली। ताड़ ताड़ बल्लेबाजी हो रही। पुल मिलाना 4,
और स्कोर आगे गया है, स्कोर 37। अरे बाबा, ये तेरे को क्या? छब्बीस आई। 1996 के वर्ल्ड कप की मुझे याद आ गई, जो मैंने वो मैच ब्लैक एंड व्हाइट टीवी के ऊपर देखा था, बीपीएल की टीवी थी, और जहां अजय जडेजा ने धुलाई की थी वकार यूनिस की, उस तरह से इस बार देखा धुलाई हो चुकी है या जनार्दन पाटिल की। इसमें 26 कुल मिला के देखा जाए, पाटनली वॉरियर्स टीम का स्कोर 37, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओवर। अभी तक 3 ओवर शेष। बड़ी बड़ी इमारतें भी बन चुकी है, सामने बिल्डिंग्स। पैसा आने के बाद 2 ब्लॉक हम जरूर लेंगे। सपना देखने में क्या है, हकीकत हो जाए नहीं हो जाए, मन में होती है वो मिलती नहीं। कभी 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 इंतजार करना ही पड़ता है। 37 रन बोर्ड के ऊपर बन चुके, हाँ सपनों में जाने। और इस बार खानावकर ये देखिए क्या जंप लगाई है। आप बिंदास पोपटी, आप बिंदास बैठी है। 6 आइलेश मात्रे कैप्टन ने तड़का दिखाया भारत के खूंखार बल्लेबाज। डीजे चलो। और ये गाना पहले हल्दी के ऊपर बहुत लगता था, मजा ही कुछ और थी। जमाने के दिन कुछ अलग थे, जमाना अलग था, लेकिन जमाने की मजा ही कुछ और थी। आइलेश मात्रे के बल्ले से रफाट आया और स्कोर पहुंचा है 8 के घर में खुद का, और टीम का स्कोर है 43। खानावकर के ऊपर हमला किया है प्रशांत खानावकर राउंड विकेट से। इस बार पकड़ो, इस बार पकड़ो, छोड़ो मत। शाबाश, लपक लिया। क्या छूटी थी हाथ से गेंद, दोबारा पकड़ा। आइलेश मात्रे पाटनोली वॉरियर्स के कैप्टन चले बैक टू द डगआउट, और 43, लॉस ऑफ 3 विकेट। मोहनदास पैकर जी खुद मालिक है, और देखिए मालिक यहाँ बैठकर अपना जो काम कर रहे हो कारपेट है। और दादा को पता है कि पहले के जमाना का प्यार चिट्ठी के ऊपर चलता था, बहुत मजा आती थी। वो चिट्ठी कहीं कोने में रखना पड़ती है, लेकिन अभी तो नए बल्लेबाज आए हैं। प्रदीप खारकर, लेकिन पहले के दिन कुछ अलग थे, मजा कुछ अलग थी। प्रदीप खारकर, और देखिए प्रदीप खारकर बल्लेबाजी इस बार कह रहे हैं, लेकिन खानावकर की गेंद एक बार सिंगल जरूर मिलेगा। गेंद गैप में है, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, सिंगल मिलेगा। और कैमरा और जोन करने के बाद, तुम करने के बाद देखिए, कहते हैं ना कि नजदीक से देखने की मजा कुछ और होती है, लेकिन दूर से देखने की मजा और कुछ होती है। ठीक है, मालिक साहब जी ने कह दिया, चलो एक इनिंग तो पूरा कर दिया है, जरा दूर से जाकर देखता हूं मैच कैसे चल रही है। बहुत अच्छे और एक जमाने के बहुत ही लोकप्रिय क्रिकेटर थे, लेकिन शख्सियत अच्छे जबरदस्त है। गेंद अंपायर होगी वाइट, और अंपायर मालिक साहब अच्छे हैं दोनों,
हाइट भी परफेक्ट दोनों की है, ना बड़ा है ना कोई मीडियम हाइट है, परफेक्ट काम। और बॉडी लैंग्वेज भी सही है दोनों की, दोनों की फाइट भी काफी तगड़ी होती है। लेकिन रन बन चुके इस बार देखा जाए 45 रन, खाना कर तैयार है और गई, एट्स गोइंग, दैट्स अ ब्यूटीफुल सिक्स। ऐसे छक्के जब हमने कॉलेज में मारे थे ना, तो पीछे से लड़कियां बोली वाओ व्हाट अ शॉट। है 51 रन हो चुके। जैसे कई गोंधली आते हैं ना, उस तरह शिवादा ने मुझे कुछ इशारा दिया। 51 रन बन चुके हैं। शॉर्ट बॉल है लेकिन दिशा से भटकती हुई वाइड गेंद और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाता है 52। और 32 पे खेल रहे उदय घरत, जिन्होंने 6 गेंदों का सामना किया। फुल टॉस जरूर गेंद है, लेकिन इस बार गैप में गेंद है, लेकिन गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में चली गई। एक सिंगल मिलेगा और ये दूसरा हो सकता था, लेकिन तैयार नहीं बल्लेबाज रन लेने के लिए। और इस सिंगल के साथ ओवर हुआ खत्म। और इस सिंगल के साथ या पाटनोली वॉरियर्स टीम का स्कोर 53-53। ड्रिंक सी मांग, मैदान के अंदर पानी और आने वाली 12 गेंदें शेष ही। 3 विकेट मैदान से बाहर जा चुके पाटनोली वॉरियर्स टीम के। दो विकेट गए, 53 रन 2 विकेट के नुकसान पे। पहले नरेश गायकवाड़ और उसके बाद आइली जिबात्रे चले गए। स्कोर अच्छा बन चुका है, लेकिन आने वाली 12 गेंदें शेष। सुनते एक सुमधुर संगीत। में सिक्सर के बॉल है। रन बन चुके 53, 2 विकेट के नुकसान पे। आने वाली 11-12 गेंदें शेष। और ये देखिए पारगांव के पोपट, जनार्दन पाटिल ना, जनार्दन पाटिल ना। पहले के जमाने में तोता था इसलिए आवाज निकालता है ना। सुनील दास है। कई लोगों का जन्म पहले अलग था, लेकिन इनका जन्म तो इस बार तोते के टाइम के हुआ होगा। ये आवाज निकाल रहा है। रवि से बराबर आइए तोता साहब। रन बन के 53। अरे हंसी मजाक चाहिए, सुबह जल्दी कौन उठेगा किसी को कुछ पता नहीं। 53, आखिरी 12 गेंदें शेष। चौथा ओवर उमेश मेडेकर तैयार है। और जड़ में गेंद थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका था। अनादिक काल तक चले इसे कहते हैं ब्लॉक, और ग्रामीण टेनिस क्रिकेट में इसे कहते बूंदा। ये यॉर्कर रहती है तो लसित मलिंगा की याद आती है। और स्कोर आगे जाएगा नहीं, 53 पे रुका हुआ है। इस बार प्रहार किया है, लेकिन गेंद काउ कोने के क्षेत्र में दंदनाती हुई चली गई है। 6 रन दीजिए। मैंने देखा हाँ
देखिए मुझे लग रहा है इस बार जगह स्कोर आगे जाएगा 57। और उदय जो घर थे व्यक्ति का 37 पे खेल रहे। और इस बार यहाँ पैडर बैट के बीच में गेंद को फेंका था, सामने स्ट्रोक को खेल दिया है। सिंगल मिलेगा दूसरे के लिए, मगर एक ही रन, 1 रनों के साथ स्कोर आगे जाता है 58। प्रदीप खारकर इस बार स्ट्राइक के ऊपर जो व्यक्तिगत 1 पे खेल रहे। अट्ठावन पे स्कोर, 3 गेंदें शेष। और इस बार ड्राइव किया, आउट ड्राइव किया गेंद को, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद चली गई है, कारपेट के जरिए मिलेगा 1 सिंगल। और आखिरी गेंदें बची हुई इस ओवर की 2, आने वाली 6, टोटल 8 गेंदों का खेल अभी तक शेष। कदमों का उड़ाया, चली चली गेंद, गिरगिरी चंपा, खुश रंबा, जगह पड़े लंबा चिकमना खंबा ठोक। सामने स्ट्रोक है, खानावकर गेंद के नीचे आए, 1 सिंगल मिले। क्या बैटिंग, कड़क बैटिंग की है। मालिक का दिल था स्ट्राइक होगी उसके पास, लेकिन आखिरी 6 गेंदे पक्का स्लो ओवर जिसे हम कहते हैं डेथ ओवर, यह हनामारी का ओवर है। इस ओवर में मारदार चाहिए, क्योंकि आखिरी पार्टनर वॉरियर्स टीम के लिए 6 गेंदे है। अंतिम ओवर स्कोर हो चुका है 66। 5 षटकानंतर पाटणोली वॉरियर्स संघ धावसंख्या 66 ला 2 गडी बाहेर मैदानाच्या। अंतिम 6 गेंदें कैसी होगी। कप्तान यहाँ आज के दिन का हाईएस्ट स्कोर बन चुका है। हमारे साथ स्कोरर हमें बता रहे हैं, जिनके पास काफी अच्छा तजुर्बा है, शांताराम जाधव जी, जो ओवे कैंप से बिलोंग करते हैं। और सुबह उन्हें अच्छा काम भी दिया हुआ है कि ये कुछ संतरा बेर लाने का, मार्केट में जाते अच्छा काम करते हैं। ठीक है, तो लगता है तुम भी पहले मुर्गे थे। ऐसा कुछ नहीं। तो स्कोर 66 के घर में चलती हंसी मजाक के साथ होना चाहिए, क्योंकि बेचे पोपट है, इसलिए ध्यान में आया। आखिरी 6 गेंदे, मनोज यादव 66 रन, 50 बनाने के लिए इस बार घरत को चाहिए 5 रन चाहिए। 50 पूरी करने के लिए उदय घरत, क्या बैटिंग की यार। वनडाउन बैट्समैन विराट कोहली की याद दिलाई। और इस बार देखा ये 50 हो जाती है तो मेरे हिसाब से ये चौथी 50 हो जाएगी। 45 पे खेल रहे, लेकिन आखिरी गेंदबाज मनोज यादव, जिन्हें ये विकेट निकालना है, ये जोड़ी तोड़ना है। और स्कोर 66, पाटनोली वॉरियर्स। फुल टॉस और गेंद नो बॉल है, और ये चल 50 पूरी। उदय सिंह की तूफानी पारी, जानदार पारी, उदय गरत की जानदार पारी, बेचोड़ पारी, बल्ला ऊपर कीजिए, इस्तकबाल कीजिए, अभिनंदन। कम ऑन डीजे। नजर नजर में हाल दिल का पता चलता है, आप हम पे
रिची रिची आते समय देखिए और पिच बॉल को पनिशमेंट। शेर के इलाके में बकरी छोड़ेगा, बकरी का पर्दाफाश, और बैट्समैन के इलाके में गेंद, पर्दाफाश। जी मेरा बदमाश था, मैं बदमाश ही हूँ। और स्कोर जा चुका है 80 के घर में। मालिक खुश, गदगद हो चुका है मैदान के अंदर। नेक्स्ट बॉल, और इस बार बल्ले का अंदरूनी किनार लगा है। पीछे प्रोडक्शन है, गेंद को फील्ड किया, सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा 81-81। इस ओवर के अभी तक मेरे हिसाब से जहां 3 गेंदे शेष है, 91 का हाईएस्ट स्कोर है। सुमित इलेवन पड़गे का फुल टॉस दी है, इस बार देखा जाए हवा में नहीं, गेंद बाहर है, ठोकम ठोक जोर से हो रही है। और यहां उदय गरत का इंजन इतना तेज गर्म हो चुका है मानो गेंदबाजों का चटका ही मिल रहा है। डीजे खिलाड़ी, और इस बार आगे निकले थे, खुद सरेंडर हो गए। बल्ले का बाहरी किनारा का कॉट बिहाइंड की अपील, अंपायर की उंगली आसमान में खड़ी, और 87 पे तीसरा विकेट। उदय गणित के पारी का खात्मा, लेकिन 58 रनों की धुआंधार पारी टीम के लिए मैराथन इनिंग खेल के ये छोटे कद के खिलाड़ी अपने घर के अंदर वापस आ रहे हैं, लेकिन बेजोड़ तूफानी पारी। डीजे करे उनके सभी साथीदार, मालिक भी खुश हो गए, और स्कोर हो चुका है 87-87। आखिरी गेंद शेष इस अंतिम ओवर की। शेखर भास्कर ने बल्लेबाज, शेखर भास्कर ने घुमाया गेंद को, गेंद गैप में चली गई है, खानावकर गेंद को उठाने जा रहे हैं, तब तक के लिए दूसरा रन पूरा कर दिया। थ्रो आते समय गुड थ्रो आया था, लेकिन तीसरा रन हो सकता है क्या, और 3 रन दौड़ के पूरा कर दिया। चौथा रन प्रदीप दौड़ रहा है, लेकिन ये देखिए ये चौथा रन पूरा, क्या जबरदस्त, 5वां होगा क्या स्कोर। और मुझे लगता है 4 रन दौड़ के पूरा किया प्रदीप और शेखर ने, और 4 रनों के साथ शेखर ने खाता खुद का ओपन किया। नॉट आउट रहे शेखर हार पे, और यहां प्रदीप खारकर 9 पे नॉट आउट। स्कोर 91-91, और जीतने के लिए यहां जहरमान 40+ उमरोली टीम को 92 रन चाहिए। हिमालय पर्वत आपके सामने है। क्रिकेट का खेल ही ऐसा है, यहां दोस्ती नहीं होती, लेकिन डरो मत। जोहान्सबर्ग के ऊपर 434 का स्कोर जब खड़ा दिया था, तो कांगारू को लग रहा था, ऑस्ट्रेलिया को लग रहा था, दुनिया को लग रहा था कि रन इकट्ठा नहीं होंगे, लेकिन हर्षल गिब्स का पल्ला चला। 175 की ऐतिहासिक पारी, स्मिथ की 7, मार बाउजर की 50, 3.5 घंटे ये रिकॉर्ड तोड़ा, और हाईएस्ट स्कोर 438 का होगा, ग्रीनिच बुक में लिखा गया है। आओ जर्मन 40 उमरोली कैप्टन नरेश पाटिल, धार दो और ईट का जवाब पत्थर से दो, लेकिन माइक ओपन के ऊपर बदला होगा। सागर पाटिल की जुबानी सुनिए क्रिकेट की कहानी। हम लेते रेस्ट, मिलते अगले मैच के लिए, रखिए ख्याल, धन्यवाद।
मध्ये 5 षटकामध्ये वरचावला गावाला आज मात्र दणानून सोडलंय आणि वरचावला गावातील खेळाडू खेड्यापाड्यातील खेळाडू आज मात्र इथे बहरलाय. मोहन पाटील दादाने लावलेली बोली आणि ते मात्र बोलीला आज मात्र उदय घरात साध्य ठरलाय. का मला एवढी मोठी बोली लागली आणि त्याला शुभेच्छा आल्या तरी अपोजिट संघामध्ये असला तरी रामशेठ घरत नेहा एंटरप्राइजेसचे सर्वे सरवार आणि आमचे परम मित्र यांच्याकडनं उदयने केलेली कामगिरीबद्दल त्याला शुभेच्छा आल्यात. अतिशय दमदार अशी कामगिरी. खेळाडू कसा असावा आणि खेळाडूने कसा खेळ करावा त्याचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आमचे मित्र मानगरचे प्रदीप पाटील आणि पोलीस बंधू आमचे प्रमोदजी पाटील साहेबांचे बंधू प्रदीप पाटील हे सुद्धा इथे उपस्थित. त्यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हा. तसेच दीपक पाटील हे सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावर स्थानापन्न व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या. विनंती असेल आयोजकांच्या वतीने पण यायचं आहे मंचावर. पाटणा वॉरियर्स संघ गणपती अप्पा मोरिया सर्व 11 खेळाडू एकत्र येऊन विश्लेषण करत आहे, विचार विनिमय करत आहे कशा प्रकारे गोलंदाजी करावी. धाबांचा मात्र इथे पाऊस पाडलाय परंतु नरेश पाटील याची जर बॅट चालली तर मात्र काय खरं नाही. कारण त्यांच्यामध्ये क्षमता आहे, टॅलेंट आहे आणि भरपूर अनुभव आहे, तागडा अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि माजी सरपंच बेलवडी गावातील आहेत. तसेच जय हनुमान उमरोली तसेच चेंडू द्यायचे रत्नाजी पाटील पारगाव संघ. त्यांना कोण विसरणार ज्याने बॉसच्या मैदानावर जी प्रीमियर लीग रंगली होती त्याच्यामध्ये गतवर्षी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ आहे. आणि हा द्वितीय क्रमांक पटकवताना सुपर ओव्हर मध्ये मॅच झाली होती आणि त्या सुपर ओव्हर मध्ये हे पुढे आले होते. एकदम जबरदस्त हेच कर्णधार होते नरेश पाटील आणि त्यांच्या संघामध्ये रत्नाजी पाटीलने 50 लगावली होती. पहिल्या वर्ष चिंचपाड्याला झाला, दुसरा वर्ष चिंचपाड्याला झाला, तिसरा वर्ष बॉसच्या इथे टुर्नामेंट झाली. हा आणि हा रायगड 40+ मास्टर प्रीमियर लीगचा 4था वर्ष. तर बघा सुनीलदादा पाटील नुसते पंच नाही सर्व काही कला त्यांच्यामध्ये. जबरदस्त कामगिरी बघा, हेअरस्टाईल बघा, भल्या भल्याला ना लाजवतील. भजनामध्ये पण जबरदस्त त्यांचा आवाज असतो. आणि आमच्या मागे बसलेत ते हनुमान प्रसादिक भजन मंडळाचे गायक आणि खजिनदार सत्यवानदादा म्हात्रे. विठ्ठल रखमाई प्रसन्न नेहमीच त्यांच्यावर प्रसन्न आहे, जसे आमच्यावर प्रसन्न आहे तसे त्यांच्यावर प्रसन्न आहे. प्रत्येक मान सन्मान आणि उत्तर विभागाचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय श्री प्रीतमदादा म्हात्रे आणि हिमांशी एंटरप्राइजेसचे सर्वे सरवार रवींद्रदादा भोईर, प्रीतमदादा पाटील आणि रवींद्र भोईर. तसेच मध्ये अमितजी म्हात्रे म्हणून मला म्हात्रे आले. तर गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु चरण काय वाहू असे मात्र टीके माली साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. सामन्याला तर सुरुवात. गोलंदाज नंदकुमार गायकवाड, रत्नादी पाटील, नरेश पाटील. 40+ मध्ये तुम्ही कुठल्याही खेळाडूचे नाव विचारा, सर्व सांगेन, काय टेन्शन घेऊ नका. गेम इज ऑन. स्ट्राईकला रत्नादी पाटील, नॉन स्ट्राईकला नरेश पाटील, गोलंदाज नंदकुमार गायकवाड उलवे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धारित सांगता यष्टीरक्षक यष्ट्यांना चिकटून उभा आहे तो मात्र ऐलेश म्हात्रे उलवे, प्रदीप खारकर उलवे, किरण पाटील उलवे, नंदकुमार गायकवाड उलवे. प्रत्येक गावागावातून एक एक खेळाडूला बोली लावून मात्र इच्छुक बोली लावून या स्पर्धेमध्ये निवडलाय. मोहनदादा पाटील पाटणा वॉरियर्स आणि अनिरुद्ध पाटील हे 2 ओनर. तर नरेश मडवी यांचा संघ. नंदकुमारचा पुढचा चेंडू सुरेखचा कार्पेंटर खेळून काढला. बघूया नरेश गायकवाड चेंडू पकड करतात. एका हातामध्ये चेंडू उचललाय. एकीच रूपांतर दुहेरीमध्ये 2 धाबा चिच्याच्या चपलाईने पूर्ण करतात. धावसंख्या 2 बिनबाद. षटकाचे पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार स्टेट द ग्राउंड आणि पाहायला मिळतोय हा म्हणतात चेंडू सीमा पार 4 धावेंसाठी. संघाची धावसंख्या 6 धावा.
नाहीतर रत्नदीप पाटील आगल्या उगल्या स्टाईलने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ आता मात्र त्रिफळाचित होतोय तो मात्र पहिला हादरा पहिला धक्का पहिला दणका मिळतो मात्र जय हनुमान 40+ उमरोली संघाला. नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज मधल्या फळीतील फलंदाज एक दमदार खेळाडू नावडे गावातील प्रशांत खानावकर किरण खानावकर यांच्या गावातील खेळाडू नितीन कोहली यांच्या गावातील खेळाडू अजय कोहली यांच्या गावातील खेळाडू प्रशांत दादा खानावकर मैदानाच्या आतमध्ये. एक खेळाडू पारगाव संघाचा पाटणा वॉरियर्स मध्ये खेळतोय नरेश गायकवाड तर दुसरा पारगाव संघाचा खेळाडू रत्नदीप पाटील खेळतोय जय हनुमान 40+ उमरोली या संघामध्ये. तर उलव्याचा गोलंदाज आणि नावड्याचा फलंदाज पाहूया. प्रशांत खानावकर आल्या मात्र चेंडू भिरकावून देतोय दमदार मिडुके क्षेत्रामध्ये हा पाहायला मिळतोय षटकार. क्रिकेटचं गाणं आहे महान खेळाडूनं भरले क्रिकेटची पंढरी तो गाणे वाजवायचं आहे कारण हे आयोजन मात्र रायगड 40+ मास्टर रायगड समाज असोसिएशनचे आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी आणि आता मात्र स्टेट द ग्राउंड नंदकुमार गायकवाडची गोलंदाजी ओळखली. प्रशांत खानावकर एक तगडा असा शरीरशी मजबूत आहे आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतोय. टायमिंग बेमिस आलाय आणि संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र एक गड्याच्या मोबदल्यामध्ये उमरोली संघ. डीजे रोशन ऑपरेटर सुंदर असा आवाज आपण पाहिला. हे होते दिनेश पाटील डेरवली यांचा आवाज. सिंगर सचिन परदेशी सुद्धा सिंगर आहेत. तर पाहूया शतकाची होतोय समाप्ती. नवीन गोलंदाज एक लेजंड खेळाडू नरेश गायकवाड पारगाव. कोण रोखणारे वादळ आणि या दोघांमध्ये आता मात्र दोघांच्या नावामध्ये नरेश नरेश आहे फक्त आडनाव चेंज आहे गायकवाड पाटील. पण कोण कोणावर हवे होणार पाहायला मिळेल चेंडू पडल्यानंतर. तोपर्यंत आपण पाहूया. भरपूर वेळा एकामेकाच्या विरोधामध्ये आलेत पण भरपूर वेळा नरेश गायकवाड हाई झालेला नरेश पाटीलवर. पण आता पाहूया रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये काय होतं. आणि आता मात्र जोरदार प्रहार चेंडू बघूया झेल होण्याचा परंतु चेंडू सीमारेषे बाहेर सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधावा. चोवीस धावा धावफलकावर लागल्यात. पल्ला गाठायचा आहे 18च्या सरासरीने आणि पुन्हा एकदा स्टेट ग्राउंड दमदार षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार. नरेश गायकवाडची गोलंदाजी ओळखली नरेश पाटीलने आणि ठोकलाय दुसरा षटकार. पाऊस मी म्हणालो की नरेश पाटीलची बॅट जर चालले तर काही अशक्य नाही. अशक्य शक्य करतील सामी. फक्त हिम्मत ठेवा.
धावसंख्या 36. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय. का मला कर्णधार केलाय, का मला पुन्हा एकदा घेतलाय, त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार आतापर्यंत आलेत. पुन्हा एकदा बघा गॅप शॉट सिलेक्शन आणि पाहायला मिळतोय चौकार. ओ टू डीजे मास्टर. चालीस धावा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतोय तो मात्र नरेश पाटील. अजूनपर्यंत एक सुद्धा चेंडू बीट झालेला नाहीत. हे अनुभव आहे, हा तर्जुबा आहे. तर पाहूया प्रशांत खानावकर. अप्रतिम ब्लॉकाचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर खोदून काढला. त्या माऱ्याला प्रशांत खानावकरने 21 रुपयांत दुहेरीमध्ये चिच्च्याच्या जपलाईने. इथे मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि बघा तिसरीसाठी ट्राय करतात परंतु नकार दिलाय. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. काय सामना होता. पहिल्या षटकामध्ये फक्त 18 धावा, 1 सफलता. आणि दुसऱ्या षटकामध्ये नरेश गायकवाडच्या आल्यात तब्बल 25 धावा. 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलंय ते मात्र पाटणोली वॉरियर्स संघाला या फलंदाजाने. काय जबरदस्त 16-33च्या सरासरीने आता मात्र स्ट्राईक रेटने खेळतात नरेश पाटील आणि प्रशांत खानावकर. अप्रतिम. तर शेखर वास्कर आले तर आराम करण्यासाठी. मोहन पाटीलला संधी मिळाली. ओनर आहेत अनिरुद्ध पाटील, मोहन पाटील पाटणोली वॉरियर्स. आणि त्यांच्या अगेन्स्ट जो संघ खेळतोय जय हनुमान उमरोली. आमचे पोलीस बंधू सुद्धा साथ आनंद घेतात. बॉलर्स नेम योगेश पाटील काय मंगेश देशमुख नाही. बॉलर्स नेम किरण म्हात्रे. पोलीस आहेत. तर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होतोय. समोर माजी सरपंच बेलावली गावातील एक दमदार खेळाडू नरेश दादा पाटील. 9 सेकंडला प्रशांत खानावकर. पुन्हा एकदा नरेश गायकवाडांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तिसरं षटक प्रगतीपटावर आहे. धावांचा प्रचंड पाऊस पाडलाय. तो मात्र 2 षटकांमध्ये तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम. टार्गेट आहे तो मात्र 92 धावांचं. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 5 षटकांमध्ये. पुन्हा एकदा प्रशांत खानावकर. दॅट्स अ व्हेरी गुड विकेट. दुल्हनिया पाउडर लाली लगाती है नहाने के बाद और प्रशांत खानावकर छक्का लगाते हैं गेंद गिरने के बाद. जबरदस्त कॉम्पिटिशन आणि जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. अनुभवाची शिदोरी आणि तागडा अनुभव आहे. आणि उपाध्यक्ष आहेत ते रायगड प्रीमियर लीगचे आणि कमिटीचे. अप्रतिम कामगिरी. इथे रायगड बॉडी प्लस मास्टरची प्रीमियर लीग चालू आहे. तिकडे मात्र अदय सर्कलला कैलासाची जुईली तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मॅचेस चालू आहेत. आज मात्र अंतिम दिवस. तिथे पण सामन्यात आनंद घेतात. कांचनजी पालकर आहेत तिथे स्कोरर. समीरजी सोमने सर आहेत. या आपल्या असोसिएशनचे समालोचक तिकडे आहेत परंतु इथे उपस्थिती दर्शवतील. काय टेन्शन घेऊ नका. तर चेंडूची पूर्तता करायची आहे.
तर चेंडूची पूर्तता करायची आहे. चेंडू आलेला आहे. हे होते महागुरु महादेवजी गडगे सर चित्रण. इथे मात्र टिक्के माले सर आले ना काय टेन्शन नसते. काची मायाची थाप आहे आणि अध्यक्ष आमचे खजिनदार अध्यक्ष एवढे दमदार आहेत की कशाची कमी नाही. इवले सिरोप लाविले द्वारी त्याचा मेनू गेला गगनावरी. आता सल्लागार खजिनदार अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व काही दमदार आहे. आयोजन पण दमदार आहे. काय टेन्शन नाही. कशाची कमी नाही. हिमांशी एंटरप्राइजेस रवींद्र शेठ भोईर यांच्याकडनं आपल्याला फ्रीज देण्यात आलेला आहे. त्यांचा तो आम्ही मनापासून आभार करतो. इथं बाईक पण आपण पाहतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. प्रशांत खानावकर कोण रोखणारे वादल. दन 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 बघा दन 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 दन. आणि आता मात्र चेंडू गेलाय सीमापार. षटकार. तसं एरोप्लेन उडण्यासाठी तसे मात्र इथे षटकांचा पाऊस पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. मी मगाशी म्हणालो होतो की नरेश पाटीलची बॅट जर तडपली तर मात्र काय होऊ शकतोय मैदानाच्या आतमध्ये. काल विश्वास पाटीलची फलंदाजी तडपली पण त्याच्यावर मात करून जय पाटीलने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. अप्रतिम कामगिरी. चेंडू वारंवार गुम होतात. शिक्षर सुप्रीमो कंपनीचे चेंडू आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत. शेखर वास्कर कुंडेवाल आवटी मैदानातला बेहतर बादशाह आहे आणि ते सुद्धा सामन्याचा जवळून आनंद घेतात. त्यांच्या गावातील समाधान वास्कर आमचे मित्र हे जर सामन्याचा आनंद घेत असतील तर त्यांना सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया. तसेच आमचे मित्र विशालजी भोईर कुंडेवाल हे सुद्धा स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. स्कोर झालाय तो मात्र धापलकर धावा झाल्यात. लालचंद गावनचं कौतुक करावे लागेल. चेंडू शोधून दिलेला आहे. बेद 11 गावदेवी विसरली संघामध्ये ते खेळतात. आता प्रशांत खानावकर यांच्यासाठी पुढचा चेंडू. स्कोर झालाय तो मात्र स्कोर गार्डवर 56. किरण म्हात्रे याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा प्रशांत खानावकर मिडुका क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावून देतोय. काय दमदार फलंदाजी पाहायला मिळतोय. सचिन परदेशीचा आला रे आला. क्रिकेटचा मोसम आला. काय दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. विचार विनिमय करण्यासाठी भाग पडले. मोहन दादाचे हात खुले होते मात्र हाताची घडी घालायला वेळ आणलाय. एवढं जबरदस्त फलंदाजी. ठोकम ठोक प्रत्युत्तर. इट का जवाब पत्थर से. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हरो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास झाला पाहिजे. धावसंख्या धबकार लागली 62. 14 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र 5वा चेंडू बघूया. झेल होण्याचा संभव परंतु इथे मात्र ना तुला ना मला आम्ही जातो मात्र देवाला. आणि पाहता पाहता क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय शेवटच्या क्षणाला. आणि पाहता पाहता चेंडू होते मात्र यशस्वी पाहायला मिळतोय. सत्यवान सरांचा इशारा आहे. प्रवीण पवार सरांचा इशारा आहे. चौकार. आणि जी नावाला प्रचिती मिळाली सुमीर डोंगरेला बोल घेतल्यावर पारगा प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा जोरदार स्टेट टू द ग्राउंड. फक्त क्षेत्ररक्षक पाहत राहतो चेंडूकडे. इथे मात्र स्पर्धा असं वाटतंय एक गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्येच चालली. अप्रतिम कामगिरी. काय दमदार खेळ केलाय. लाजवाब.
12 चेंडू मध्ये 22. मास्टर समालोचन करण्यामध्ये जी मजा आहे ती मजा खेळण्यामध्ये आहे. पहिला अमित मात्र समालोचन करत होते की आमची जेव्हा इनिंग चालू होईल तेव्हा सागर पाटील समालोचक पाहिजे असं सांगितलं. तर प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. याची दे याची डोला. आणि अमित मात्र पण चांगले समालोचक आहे असं मी बोलत नाही तुम्हाला वाईट समालोचक आहे, पण तुमची वाणी आणि जर गाववाल्याला माहित असेल काय प्रॉब्लेम टेक्निकल आहे त्याच्यामुळे मी म्हणतो असं वाईट बोलत नाही तुम्हाला का तुम्ही वाईट समालोचन करता असं बोलणार पण नाही. टेन्शन घेऊ नका तुम्ही. परंतु प्रत्येक खेळाडूचा मनस्वभाव वाढवण्याचं काम आमचे असोसिएशन करते. जर कोणाला या असोसिएशन मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण संपर्क करू शकता. समालोचक म्हणून हो, समालोचक पंच सर्वांना अथॉरिटी आहे. बरोबर आहे ना टिकेमाली सर? 12 चेंडू 22 चे समीकरण. 12 चेंडू 22 धावांचं समीकरण आहे. बघूया आयलेश मात्र आता मात्र विचार विनिमय करतो काय करावं कसं करावं. आणि गोलंदाज आयलेश मात्रे स्वतः कर्णधार रथी महारथी सर सेनापती आयलेश मात्रे उल्वे. बघा ऑप्शनच्या जवळून जाणारा चेंडू पंच नरेश पाटीलला वाटलं की अवांत चेंडू जाणार पण तो टर्न होतोय. चेंडू आतमध्ये येतोय. व्हेरिएशन रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर चेक करा. 12वा खेळाडू धावाचा ना 12व्या खेळाडूला अलाउड नाही. बॅटिंग रिव्ह्यू घेतलेला आहे. डिसिजन पेंडिंग. तोपर्यंत शांत राहा. नरेश मडवी दादा आपण जाऊ नका प्लीज. 12व्या खेळाडूला अलाउड नाही तिथे जायला. आमचे पंच आहेत ते तुम्हाला निर्णय कळवतील. कोणावरही अन्याय होणार नाही. टेन्शन घेऊ नका. पंच पाहत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे अजूनपर्यंत. 24 लाईव्हच्या माध्यमातून सर्व सामन्याचं कव्हरेज याचे सर्वेसर्वा संदेश दादा पाटील बोरले आणि त्याची संपूर्ण टीम पाहतोय. बघा आले लगेच सर्व एकत्र. तर दिवसामध्ये इथे काम करायचं आणि रात्री मोराव्यामध्ये नाईटचं काम करायचं हे शक्य नाही. ऑपरेटरला शक्य होत नाही. परंतु 2 in 1 कामगिरी पाहायला मिळतोय DJ SDC वलवली यांच्या माध्यमातून. काल मात्र चॅलेंजर पारगाव संघ भामनगरी संघाच्या विरोधामध्ये सेकंड सामना हारला, पण तो हारून जो निघतो तोच खरा क्रिकेटर असतो. एक सामना गमवून कोणी मायकेलला होत नसतो. एक सामना जिंकून कोणी सुपरस्टार होत नसतो. डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया आपण काय होतं या चेंडूवर. चेंडू टाकताना दिसत नाही. 2 अंपायरने डिसिजन घ्यायचा आहे. 2 अंपायरने चर्चा करून डिसिजन द्यायचा आहे. दरम्यान पुन्हा बघूया आयलेश मात्रेचा पुढचा चेंडू. नरेश पाटील कोण रोखणारे बादल आणि चेंडू भिरकावून दिलाय. दमदार 6 धावांसाठी षटकार. करतात माजी सरपंच नरेश पाटील बेलवली आणि प्रशांत खानावकर नावडे.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा नरेश पाटीलसाठी बघूया झेल होते की काय. आणि इथे मात्र दोघांमध्ये तालमेल चुकला होता परंतु उदय घरात चांगलासा झेल टिपतात आणि नरेश पाटील यांची केली संपुष्टात येतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललेत. बॅट्समन नेम तर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व्हायला पाहिजे. जबरदस्त आपला दोन इनिंग मॅरेथॉन इनिंग साकारली. नवीन फलंदाज मनोज जाधव. 8 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावा. नरेश पाटीलने 10 चेंडू मध्ये 34 धावांचं योगदान दिलंय आणि श्रेय अशी कामगिरी. तर नवीन फलंदाज ऐलेश म्हात्रे. डावखुरा फलंदाज डावखुरा गोलंदाज. आल्या आल्या चेंडू भिरकावून दिला बघूया झेल परंतु इथे मात्र प्रयत्नांकी परमेश्वर. या मैदानावर 92+ सुद्धा चेस होतात. धावा तरी किती बनवावा आणि आता मात्र बघा काय पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी पाहायला मिळतोय. आज मात्र पूर्ण माहोल हादरून सोडलंय. 6 चेंडू 6 धावांची गरज. चा हाय स्कोर चेस होता. आता मात्र 92चा हाय स्कोर चेस होतोय. काय जबरदस्त तड़केबंद फलंदाजी. आज देखिए जरा किसमें कितना है दम. जम के रखा कदम मेरे साथ. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत इतना हलायचं नाही. नियम सर्वांसाठी बंधनकारक आहे. 2 धावांची पेनल्टी लागेल तुम्ही गेलात तर. हा 12 मॅन इथे बसणं गरजेचं आहे. सामना चालू आहे. बॉलर्स नेम प्रदीप खारकार. बघा पंचांचा खरा चेंडूचा इशारा. प्रशांत खानावकर कोण रोखणार आहे वादळ. आणि प्रशांत खानावकर तुम्हाला किरण दादा खानावकर यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. जबरदस्त विस्फोटक फलंदाजी. ओ अप्रतिम कामगिरी बघा. मिडल ऑर्डरचा फलंदाज आलेत. 1 डाऊनला आलेत परंतु काय जबरदस्त फलंदाजी केली आतापर्यंत. दमछाक उडवली गोलंदाजाची. पुढचा चेंडू प्रदीप खारकरचा प्रशांत खानावकर साठी पडतोय. 5 चेंडू 5 धावा. पुढे 7 चेंडू घेऊन काढला. 1 धाव पण पूर्ण केली. दुसरा घेण्याचा प्रयत्न बघूया. चिच्च्याच्या चपलाईने 2 धावा. गुड रनिंग बिगविन द विकेट. धावसंख्या धमकार लागतो ती मात्र 89. 92चं टार्गेट होतं. प्रदीप खारकरचा पुढचा चेंडू प्रशांत दादा खानावकर साठी पडतोय. बघा 5वा चेंडू शर्यतीचा प्रचंड वेट घेणारा चेंडू. व्हेरिएशन बदललं. गती परिवर्तन आणि थोडीशी चेंडूची गती कमी केली. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा 1 धावीसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव तर पूर्ण केली. येणारे चेंडू असतील ते मात्र 2 आणि 2 धाव्यांची कंपल्सरी गरज. 2 चेंडू 2 धावा. पाटणोली की उमरोली. उमरोली की पाटणोली. 2 चेंडू 2 धावा.
गोलंदाजीचं विश्लेषन पहिल्या षटकामध्ये आलं ते 18 धावा 1 सफलता, दुसऱ्या षटकामध्ये 25 सफलता, तिसऱ्या षटकामध्ये 27, चौथ्या षटकामध्ये 16. तर प्रदीप खारकरचा पुढचा चेंडू पडतोय जाधव साठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतात. सुंदर अशी रणनीती आहे प्रदीपचा पुढचा चेंडू. आणि इथे मात्र सूर्य क्षेत्रक्षण पाला बॅकअप मात्र चांगला मिळालाय उदय घरत जबरदस्त. आणि इथे मात्र सामना विनतोय उमरली संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हस्तांतोलन करून आपण मैदान सोडायचं आहे. सेलिब्रेशन प्रशांत दादा खाण्यावकर नॉट आउट मारी काय दमदार फलंदाजी. आणि स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र नॉट आउट. 12 चेंडू 43 धावा. जबरदस्त बॅटिंग प्रशांत दादा खानावकर मॅन ऑफ द मॅच. कम द स्टेज कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. या प्रशांत दादा आपलं पारितोषिक घेण्यासाठी. बघा हे मित्रप्रेम पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण एकमेकाच्या विरोधामध्ये असतो परंतु मैदानाच्या बाहेर आल्यानंतर आपण एकमेकाचे मित्र असतो. आता प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. विस्फोटक इनिंग 92 धावा.